नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. क्रियापद ह्या शब्दजातीच्या अंतर्गत असणारी या शब्दजातीची निरनिराळी जी कार्ये आहेत यांचा विचार मागच्या सालग साधारणतः 4-5 तासिकांपासून आपण करत आहोत. आज आपल्याला हा विषय पूर्ण करायचा आहे. आपण परवाच्या तासिकेमध्ये काळ ही संज्ञा समजून घेतली. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्याचे निरनिराळे प्रकारही पोट प्रकार 4 आपण समजून घेतले. या काळ संकल्पनेलाच संस्कृत व्याकरणामध्ये आख्यात ही संज्ञा वापरलेली आपल्याला दिसते. आता काळ आणि अर्थ ह्याच संकल्पना अधिक प्रचलित किंवा ठाऊक असणाऱ्या अशा असल्या तरी जेव्हा आपण शास्त्रीय दृष्टीने विचार करायला लागतो तेव्हा ही आख्यात संज्ञा काळ या संज्ञेपेक्षा अधिक अर्थवाही आहे असं आपल्याला दिसतं. आपण असं पाहिलं की नामाप्रमाणेच क्रियादर्शक धातूलाही लिंगवचनाचे विकार होतात. लिंग, वचन, पुरुष यांचे विकार होतात. या विकारांनाच धातुदर्शक शब्दाला म्हणजेच ज्याला आपण क्रियापद म्हणतो त्याला संस्कृतात आख्यात ही संज्ञा दिलेली आहे. या क्रियापदांना म्हणजे आख्यातांना तो, ला, ई, इन, इल, उ, वा मी लिहिले फलकावर लिहून देतोय वेगवेगळे यांचे प्रत्यय लागतात आणि प्रत्यय लागून क्रियापदाचं त्या काळातलं एक रूप सिद्ध होत असलेलं आपल्याला दिसतं. या क्रियेला संस्कृतामध्ये आख्यात म्हटलेलं आहे आणि या प्रक्रियेला आख्यात विकार प्रक्रिया अशी संज्ञा दिलेली आपल्याला दिसते. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे या आख्यातांनाच आपण काळ व आणि अर्थ ह्या संज्ञा वापरतो. पण वर्तमान, भूत, भविष्य ही जी कालदर्शक नावे आहेत या नावांमध्ये काहीसा कसा संभ्रम होतो कधी कधी. अगदी आपण परवाच्या तासिकेमध्ये अनेक उदाहरणं घेत संकल्पनेमधली वर्तमान, भूत, भविष्य आदी काळ संकल्पनेमधली काही संभ्रमाची ठिकाणं जी आहेत ही समजून घेण्याचाही प्रयत्न केला होता. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वर्तमान काळातलं विधान करायचं असतं पण क्रियापद भूतकालवाचक आलेलं असतं. आपल्याला भूतकालवाचक विधान करायचं असतं पण तो क्रियापद जिथं जे आलेलं असतं वाक्यामध्ये हे कुठेतरी भविष्यकालीन वाक्यरचनेसारखं झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून अशी नियम चौकटीच्या बाहेर जाऊन असणारी मांडणी आपल्याला दिसते. आणि म्हणून संस्कृत परंपरेमध्ये जी आख्यात ही संज्ञा वापरलेली आहे किंवा आख्यात संकल्पनेच्या अनुषंगाने जी क्रियापदाच्या किंवा धातूच्या काळाची मांडणी केलेली आहे ही अधिक तर्कसंगत, ज्याला आपण शास्त्रशुद्धही म्हटलं आत्ता आपण, अशा स्वरूपाची असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून आजच्या तासिकेमध्ये आपल्याला थोडं गतीनं पूर्ण करायचा अभ्यासक्रम हा लेखन बरंच आहे. आपल्याला या गोष्टी करून घ्यायच्यात. सर्वप्रथम आपण काळ आख्यात म्हणजे काय ही या 2 ओळी वहीमध्ये लिहून घ्यायच्यात. मी सांगेन लिहून घ्यायच्यात आणि नंतर फलकावरचं एक स्पष्टीकरण मी जाईन. फलकावरचे लेखन तुम्हाला करायचं आहे. सुरुवातीला थोडी जागा शिल्लक ठेवली असेल किंवा नसेल तुम्ही ज्यांनी लेखनाला सुरुवात केली त्यांनी थोडं काही हरकत नाही. आता सुरुवातीला लिहून घ्या. मी सांगतो ते संस्कृतात क्रियापदालाच आख्यात म्हणतात. संस्कृतात क्रियापदालाच आख्यात म्हणतात. नामाप्रमाणेच क्रियादर्शक धातूलाही लिंग, वचन, पुरुष यांच्यामुळे विकार होतात.
नामाप्रमाणेच क्रियादर्शक धातूलाही लिंग वचन पुरुष यांचे विकार होतात. हे विकार ज्या प्रत्ययांमुळे होतात, हे विकार ज्या प्रत्ययांमुळे होतात त्यांना आख्यात प्रत्यय म्हणतात. त्यांना आख्यात प्रत्यय म्हणतात. आणि हे आख्यात प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला आख्यात कंसामध्ये क्रियापद, आख्यात कंसात क्रियापद लिहा लक्षात येण्यासाठी, म्हटले जाते. परिच्छेदात आजच्या व्याकरणात आख्यात या शब्दाऐवजी काळ व अर्थ म्हणून इथं अवतरणात लिहिले आपण वर, काळ व अर्थ ही संज्ञा अधिक प्रचलित आहे. ही संज्ञा अधिक प्रचलित आहे. तथापि हे आख्यात नावच अधिक शास्त्रीय असल्याचे दिसते. आख्यात हे नावच अधिक शास्त्रीय असल्याचे दिसते, कारण वर्तमान, भूत, भविष्य या नावांमध्ये, वर्तमान, भूत, भविष्य या नावांमध्ये काटेकोरपणा नाही. त्यामुळे व्याकरणात किंवा व्याकरणाच्या अभ्यासात क्रियापद विचारात आख्यात ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. क्रियापद विचारात आख्यात ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. ही प्रस्तावना या घटकाची. आता हे उपशीर्षक लिहायचं इथं, आख्यात, काळ व अर्थ. किती आख्यात आहेत आणि त्यांचे अर्थ काय आहेत. पहिला कॉलम आहे काळ ऑब्लिक अर्थ. दुसरा क्रियापदाचं रूप त्या काळातलं आणि आख्याताचं नाव. हे वापरत नाही आहे आपल्या, पण ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो तोच प्रथम ताख्यात आहे.
ज्याला आपण वर्तमान काळ म्हणून शिकलो, तो प्रथमतः आख्यात आहे. हे लेखन आता आपण करायचंय. वर्तमान काळ मी सांगतोय पहिल्या कॉलममधलं, वर्तमान काळ क्रियापदाचं रूप बसतो, वर्तमान काळामध्ये बसतो हे रूप करतो आपण, तो बसतो. आख्याताचे नाव प्रथमतः आख्यात. धातूला समोर जो प्रत्यय लागलेला असतो, तो, ता, ते वगैरे, त्यातलं एक अक्षर त्या आख्याताचं नाव निश्चित करण्यासाठी संस्कृत परंपरेमध्ये साधारणतः वापरलेलं दिसतं. वर्तमान काळ बसतो प्रथमतः आख्यात. भूतकाळ क्रियापदाचं रूप बसला, आख्याताचं नाव लाख्यात. बसला, ला प्रत्यय लक्षात येईल तुम्हाला इथं, म्हणून लाख्यात. आता हे सगळ्याच ठिकाणी लागू पडतं असं नाही. नंतर भूतकाळ, भूतकाळ पाहिला आपण. रीती भूतकाळ बसे ई आख्यात. भविष्यकाळ बसेल ई लाख्यात. बसेल ईल असा इथं संयुक्त स्वर दिसतो आपल्याला. भविष्यकाळ बसेल ई लाख्यात. अज्ञार्थी वाक्य आपण पाहिलं, अर्थ पाहिले, काळासोबतच काय पाहिले पण अर्थही पाहिले तीन. अज्ञार्थ क्रियापदाचं रूप बसू, आख्याताचं नाव उ आख्यात, बसू उ. विद्यार्थ बसावा वा आख्यात. आणि शेवटचं संकेतार्थ बसता द्वितीय ताख्यात. इथं बसतोमध्ये सुद्धा ताख्यात असल्यामुळं प्रथम आणि द्वितीय असे दोन प्रत्यय इथं घेतलेले आपल्याला दिसतात. आता मी मगाशी लिहिलं का तुम्ही? हे एवढं लिहिलं? लिहा, व्यवस्थित लिहा. आज एवढंच करू आपण. लिहिलं सगळ्यांनी? आता वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ही नावं समोर ठेवू आपण चर्चेसाठी. आणि त्या वर्तमान काळ, भूतकाळ या नावांच्या ऐवजी संस्कृत परंपरेमध्ये दिलेले हे आख्यात समोर ठेवू. ख्यात म्हणजे काळ. विख्यात, प्रख्यात मध्ये सुद्धा ख्यात हा शब्द आहे. ख्यात या शब्दाचा एक अर्थ कालदर्शक सुद्धा आहे. आणि म्हणून काळाशी संबंधित ख्यात हा शब्द इथं आलेला आहे. आणि आख्यातमध्ये आ जो आलेला आहे इथं, हा काय आलेला आहे? ह्या सगळ्या प्रत्ययांचं प्रतिनिधित्व हा इथं आ करतोय. संस्कृत परंपरेमध्ये लक्षात घ्या, मग ते काव्यशास्त्र असेल, व्याकरण असेल, मला जे माहिती ते सांगतोय संस्कृत परंपरेमधले, यामध्ये एक प्रकारचा तर्कसंगतपणा, शास्त्रीयपणा शेवटपर्यंत जोपासलेला दिसतो. काव्यशास्त्रामध्ये सुद्धा तुम्ही अजून काव्यशास्त्राचा कोणी अभ्यास केला नसेल, पण खूप संदिग्धता पाश्चात्य साहित्य विचारामध्ये किंवा काव्यशास्त्रामध्ये असलेली दिसते. खूप संदिग्धता आहे. पण भारतीय साहित्य विचारामध्ये, ज्याला आपण संस्कृत परंपरा म्हणतो, नेमकेपणा, शास्त्रीयता, तर्कसंगती जी विज्ञानामध्ये आवश्यक असते ती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे जे प्रत्यय जरी पाहिले आपण, तो, ला, ई, इल, उ, वा, ता, ही त्या काळाचं प्रतिनिधित्व करणारी आहेत. आणि म्हणून हे प्रत्यय नीट लक्षात राहिले तर काळ सुद्धा आपल्याला सहजपणे कळतो, कुठला आख्यात हे सहजपणे कळतो. या पद्धतीचा अभ्यास व्याकरणामध्ये आपण करत नाही. आपण इंग्रजी व्याकरणाच्या अनुकरणातून आलेली जी काही काळ संकल्पना आहे आपल्याकडली, वर्तमान, भूत, भविष्यादी, प्रेझेंट, फ्युचर, पास्ट वगैरे, ही आपण स्वीकारलेली आहे.
पण हा सुद्धा आपल्या व्याकरणावर प्रभाव टाकणारा खूप महत्त्वाचा घटक आहे. आता पुढे विभक्ती आपल्याला पाहिजे आहे, समास पाहिजेत, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग आपल्याला तिथं होणार आहे. हे लिहिलं असेल तुम्ही. आता हे पुसतो वरचं मी, हे वरचं पुसतो म्हणजे आपल्याला खालच्या महत्त्वाच्या भागाकडं आता जाता येईल. इथं काय लिहिलेलं आहे खाली मी, माझं लेखन वाचावं, वेळ वाचावं म्हणून खाली सुरुवात उर्वरित जागेमध्ये हे लेखन मी इथं केलेलं आहे. इथं बस हा आता वर लिहितो, हे अकर्मक धातू आहे. आणि इथं कर हा सकर्मक आहे. आता हे दोन धातू आपण उदाहरणार्थ समोर ठेवलेले आहेत. ह्या प्रत्ययांचं स्वरूप प्रत्यक्ष वाक्यरचनेमध्ये कसं होतं म्हणून आपल्याला आता या पद्धतीची रचना इथं वहीमध्ये करायची आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये करायला सुरुवात करा. पहिल्यांदा पुरुष लिहायचा आहे, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, एक वचन, अनेक वचन आणि दोन धातू समोर ठेवून वेगवेगळ्या काळामध्ये, वर्तमान काळ, भूतकाळ, रीती भूतकाळ, भविष्यकाळ, वेगवेगळ्या काळांमध्ये हे धातू चालतात कसे, त्यांना प्रत्यय कसे लागतात, त्यांची वाक्य कशी असतात, यांची उदाहरणं आपल्याला समजून घ्यायची आहेत. प्रथम समजून घेतोय आपण वर्तमान काळ. वर्तमान काळ दिसेल आपण लिहितो, इथं शीर्षक आहे वर्तमान काळ प्रथमताख्यात. स्क्रीन जरी दिसली नाही तरी माझा आवाज पोहोचतोय. पिन व्यवस्थित कर बाळा, तू पिन कर, पिन बघ कुठे केलीस तू. आवाज एकीकडनं येतोय, स्क्रीन दुसऱ्या याच्यावरून दिसते. दोन कनेक्शन्स आहेत माझी इथं सध्या. एकातनं मी दिसतोय, एकातनं माझा आवाज येतोय. ठीक आहे ना. वर्तमान काळ आपण लिहितोय, वर्तमान काळ प्रथमताख्यात. सोपं आहे, अजिबात गोंधळून नाही जायचं. वर्तमान काळातील दोन क्रियापद हेच शेवटपर्यंत आता हेच चालवायचे क्रियापद आपल्याला. बस अकर्मक आणि कर सकर्मक. म्हणजे या बस धातूला कर्माची आवश्यकता नाही आहे आणि याला कर या धातूला मात्र सकर्मक असल्यामुळं कर्माची अपेक्षा आहे. एक एक इथं कॉलम करा खाली असे. पहिल्यांदा पुरुष, एकवचन, अनेक वचन. आणि तुम्हाला वहीमध्ये एकाखाली एक लिहायचं असेल तर तसंही लिहा. माझ्याकडे फळा मोठा असल्यामुळं दोन शब्द एकमेकांच्या समोर लिहिलेले आहेत मी. तुम्ही एकाखाली एक शब्दही लिहू शकता, काही अडचण नाही. पहिल्यांदा पाहू आपण बस हा अकर्मक धातू. पुरुष, प्रथम पुरुषी एकवचनी बस धातू. एकवचनामध्ये मी बसतो, मी बसतो. अनेक वचनात आम्ही बसतो, मी बसतो. एक वचनात, अनेक वचनामध्ये आम्ही बसतो. आता द्वितीय पुरुषी एकवचनी बस धातू. तू बसतोस, तू बसतीस, तू बसतेस. त्या पद्धतीची शब्दरचना करतो ना आपण. तू बसतोस स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी असं आहे ते. स्त्रीलिंगी रूप आहे. बसतोस, बसतीस. बसतोस कुठं मुलीला म्हणतो आपण, ह्या मुलाला झालं, पुल्लिंगी झालं. पण हा जो तेस हा प्रत्यय जो आहे हा नपुंसकलिंगी सुद्धा वापरतो आपण. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. एक वचन तू बसतोस, तीस, तेस. आणि अनेक वचनामध्ये सर्वांना सारखंच तुम्ही बसता, तुम्ही बसता. आता तृतीय पुरुषी तो बसतो, ती बसते, ते बसतात.
पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. आणि अनेक वचनामध्ये तो बसतो, ते बसतात, ती बसती, त्या बसतात, ते बसतात, ती बसतात. दिसतंय ना सगळ्यांना? आता याच्यानंतरचं मोठं लेखन होईल. एखाद्या जरा अक्षरं छोटी आली तिथं जरा. हे जसं बस धातूचं आहे तसंच इकडं कर या सकर्मक धातूचं सुद्धा आहे. इकडं पुरुष गृहीत धरलेले आहेत आपण, इकडे लिहिलेले आहेत आणि एक वचन आणि अनेक वचनी रूप त्याची लिहिलेली आहेत. एक वचनामध्ये मी करतो, अनेक वचनात आम्ही करतो. मी करतो, आम्ही करतो. द्वितीय पुरुषात तू करतोस, ती करतीस, तू करतीस, तेस. आणि अनेक वचनामध्ये तुम्ही करता. अनेक वचनात तुम्ही करता. वाक्य चुकतात कधी कधी बोलत असताना, समजून घ्यायचं. तृतीय पुरुषी तो करतो, ती करते, ते करतात, तो, ती, ते. तृतीय पुरुषी एकवचनी तो, ती, ते. तृतीय पुरुषी अनेक वचनी काय होतं? ते, त्या, ती. हे झालेलं आहे आपलं. झालेलंच आहे, फक्त काळाला आपण आख्यातामध्ये कन्वर्ट करतोय, बदलतोय. हा ठीक आहे. हा हे पुसतो आता मीतलं. झालंय का लिहून सगळ्यांचं? का लिहिताय कोणी? आता काळ बदलून, फक्त पुढचा काळ बदलून हीच वाक्य आपल्याला चालवायची आहेत. आपण वर्तमान काळ पाहिला, आता पुढचा आहे भूतकाळ. भूतकाळ कुठला काळ? आता आख्यात कुठला? वहीमध्ये लिहिलाय, सांगा लवकर. भूतकाळ लाख्यात. भूतकाळ लाख्यात. प्रथम पुरुषी मी बसलो. आता लिहा हे माझ्यासोबत. मी बसलो. अनेक वचनात आम्ही बसलो. मी बसलो, आम्ही बसलो. द्वितीय पुरुषी तू बसलास. अनेक वचनात तुम्ही बसल्या, बसल्यात किंवा बसल्यात. तृतीय पुरुषी तो बसला. तृतीय पुरुषी तो बसला, ते बसले. ती बसली, लिंग बदलून. ती बसली, ते बसले. येते लक्षात? तो बसला, ते बसले, ती बसली, त्या बसल्या, ते बसले, ते बसले, ती बसली. हा लाख्यात आहे.
दिसतंय? लिहा लिहा, लवकर लिहा. आता सकर्मक कर हा जो धातू आहे त्याचं या पद्धतीचं वाक्यरचनांमधलं लेखन तुम्ही तुमच्या पातळीवर करा, जमेल तुम्हाला, तुम्ही करा. मी फक्त एक उदाहरण लिहितो इथं. फक्त तो अकर्मक आहे, हा सकर्मक आहे. हा अकर्मक आहे, तो सकर्मक आहे कर धातू. बोल. हा हो टाकले जातील की. नाही चालेल, काही अडचण नाही. तुला नोट्स टाकून देऊ आपण, काही अडचण नाही. बाकी विद्यार्थी देत आहेत. तू जसं जसं लक्षात येईल तसं तसं लिहून घेत चल, करेक्शन करू आपण नंतर. इथं आता फक्त बस हा धातू आपण लाख्यातात चालवून पाहिला, भूतकाळातला. आता पुढचा काळ रीती भूतकाळ. रीती भूतकाळाला आख्यात कुठला आहे? ई आख्यात. आता हा जो ई आख्यात आहे किंवा हे प्रत्यय वापरून आख्याताची मुख्यतः काव्यामध्ये, कवितेत, जुन्या वळणाच्या किंवा नव्या वळणाच्या सुद्धा, मुख्यतः कवितेमध्ये ही रूपे आपल्याला काळाची आढळताना दिसतात. उदाहरणार्थ आता फक्त बस हा धातूच मी चालवतोय, कर हा धातू जो आहे हा तुम्ही गृहपाठ म्हणून केलात तरी चालेल. प्रथम पुरुषी मी बसे रीती आहे, म्हणून गोंधळात पडू नका की वर्तमानपत्रामध्ये बसे कसे काय. वर्तमान काळामध्ये रीती काळामध्ये कृती कशी असते? चालू कृती असते. मी बसे. अनेक वचन आम्ही बसू. ज्योती बसू म्हणू नका, आम्ही बसू. तू बस द्वितीय पुरुषी. अनेक वचन तुम्ही बसा. तृतीय पुरुषी तो, ती, ते बसे. तो बसे, ती बसे, ते बसे. आणि अनेक वचनात ते, त्या, ती बसे. ते, त्या, ती बसे. हा रीती भूतकाळ आहे. क्रियापदात रीत दिसते आपल्याला, कृतीची रीत दिसते. तीनच ना, एक वचन, अनेक वचन, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी. हा प्रथम पुरुष आहे, हा द्वितीय पुरुष आहे, हा तृतीय पुरुष आहे. उदाहरण एकच पाहतोय. आणि कर ह्या धातूचं उदाहरण तुम्ही चालवायचं. याच्या पुढं ही रिकामी जागा जी ठेवलेली आहे मी इकडं, ती तुम्ही भरायची आहे तुमच्या वहीमध्ये अर्थात. ठीक आहे, हे वरचं पुस्तक. आता पुढचं उदाहरण आहे, पुढचा काळ आहे भविष्यकाळ. भविष्यकाळाचा आख्यात कुठला? इलाख्यात. इलाख्यात. इलाख्यात झाला असेल पुस्तक. लिहा. प्रथम पुरुषी एक वचने इलाख्यात मी बसेन. मी बसेन. अनेक वचन आम्ही बसू. मी बसेन एक वचन, आम्ही बसू, आम्ही बसू अनेक वचन. तू बसशील. द्वितीय पुरुषी एक वचनी तू बसशील. अनेक वचनामध्ये तुम्ही बसाल. तृतीय पुरुषी तो, ती, ते
बसेल हे एकवचनातलं, आणि अनेक वचनातलं ते त्याती बसतील, ते त्याती बसतील. ठीक आहे. आज्ञार्थ खाली लिहा, हे लिहा. भविष्यकाळातलं वाक्य लिहा अगोदर सगळी. कर धातू मात्र तुम्ही सांगा मला. आज्ञार्थ उ आख्यात, आज्ञार्थ उ आख्यात. आज्ञा असते, आज्ञा विनंती सुद्धा असते आज्ञामध्ये. आपल्याला माहिती आहे अर्थात. प्रथम पुरुषी मी बसू, अनेक वचनामध्ये आम्ही बसू, मी बसू. एक वचनामध्ये मी बसू, अनेक वचनामध्ये आम्ही बसू. द्वितीय पुरुषी एकवचनी आज्ञार्थी बस धातू तू बस. अनेक वचनामध्ये तुम्ही बसा. एक वचनामध्ये तृतीय पुरुषी बस धातू तो ती ते बसो. आणि अनेक वचनामध्ये बस धातू आज्ञार्थी उख्यात ते त्या. एकच मिनिट. हां, विचार काय विचारतोयस? विचारायचं काय तुला? वरद? मला वरद सारखा आवाज वाटला म्हणून वरद म्हटलं मी. दुसरं कोणी आहे का? ठीक आहे. हां, हे पाहिलं आज्ञार्थी वाक्य आपण पाहिलं. आता यानंतरचा अर्थ आहे संकेतार्थ. विद्यार्थ झाला. यानंतर आहे विद्यार्थ पाहिलं. हो, आपण आता काय पाहिलं? आज्ञार्थ पाहिलं, उख्यात पाहिलं आपण. हां, उख्यात पाहिलं. काय पाहिलं उख्याताचं उदाहरण? हां, उ आख्यात पाहिलं आपण. बरोबर आहे. हां, आपण उदाहरण पाहिलं मी बसू. आता बस कुठला आख्यात राहायला म्हणते तू? जायचंय ना आपल्याला, विद्यार्थातच जायचंय ना. आता यानंतर तुझी शंका जी आहे ना की आज्ञार्थासंदर्भातली जी संख्या आहे ना, हां, आज्ञार्थ म्हणजे काय? क्रियापदाचा एक अर्थ आहे. बरोबर आहे ना. हां, क्रियापदातून जशी क्रिया कळते तसाच काय कळतो? अर्थही कळतो. आपण 2 दिवसांपूर्वीच्या तासिकेमध्ये हा मुद्दा समजून घेतला होता. 2 दिवसांपूर्वीच्या. लक्षात येते? हां, आज्ञार्थ म्हणजे काय, विद्यार्थ म्हणजे काय, संकेतार्थ म्हणजे काय, हीच संकल्पना आपल्याला आख्यात या संज्ञेच्या संदर्भामध्ये पुन्हा तपासून घ्यायची किंवा पुन्हा समजून घ्यायची. हां, आता बघा इथं मी बसू काय, हा विनंती वजा केलेला प्रश्न आहे. हां, आपण आज्ञार्थ म्हणजे काय हे समजून घेत असताना, आज्ञार्थ म्हणजे काय हे समजून घेत असताना हे पाहिलं होतं की आज्ञार्थामध्ये काय असतो? क्रियापदाच्या रूपातनं आज्ञा कळते, विनंती कळते. हां, ज्याच्यामध्ये प्रार्थना असते, थेट आदेश असतो.
आदेशवदा केलेली विनंती असते. आता इथं काय, मी बसू, विद्यार्थी शिक्षकाला विचारतोय मी बसू, किंवा एखाद्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपण कोणाला तरी म्हणत असतो मी बसू का. तर आता पहा, आणि आख्यात काय दिलंय, आख्यात काय दिलंय तिथं ऊ दिलेलं आहे. हां, आता या क्रियापदाच्या रूपामध्ये ऊ आहे ना इथं दीर्घ. आता याला भविष्यकाळ म्हणण्यापेक्षा, आज्ञार्थातलं भविष्यकाळी रूप म्हणण्यापेक्षा नुसतं याला उख्यात आज्ञार्थी म्हटलेलं अधिक तर्कसंगत ठरतं. कारण क्रियापदाच्या रूपामध्ये ऊ हा धातू किंवा ऊ हा स्वर आपल्याला सापडतो, जो या शीर्षकाशी संबंधित आहे. जे शीर्षक दिले आपण उख्यात म्हटलेले, आज्ञार्थी उख्यात म्हटलेले, लक्षात येते ना. तेव्हा आपण आत्ता काय पाहिला, कुठला आख्यात पाहिला, आज्ञार्थ पाहिला. आज्ञार्थ उख्यात पाहिला. आता आपण पाहतोय विद्यार्थ, विद्यार्थ आणि कुठला आख्यात आहे हा, वाख्यात. वा, शाबास, वाख्यात. एखादचं पुस्तक लिहून झालं असेल तुमचं इतके वेळात, ठीक आहे ना. वाख्यात लिहा. विद्यार्थ्यामध्ये काय असतं, विधी असतो. विधी म्हणजे काय, कर्तव्य या अर्थानं सुद्धा पाहिलं आपण. कृती, कर्तव्य या अर्थानं सुद्धा पाहिलं आपण. विधी म्हणजे काय, कर्तव्य. विद्यार्थी समजून घेत असताना त्याची व्याख्या लिहून घेतलेली आपण. आता त्याची प्रथम पुरुषी एकवचनी विद्यार्थी रूपे वाख्यातातले आपण पाहू. मी बसावा, मी बसावा एकवचनी. आम्ही बसावे हे अनेकवचनी. मी बसावा, आम्ही बसावे प्रथम पुरुषी. मग मी बसावा, बसावी, बसावे असंही होतं, लिहू शकतो आपण तसं. आम्ही बसावे, आम्ही बसाव्या असंही होतं, किंवा आम्ही बसावी असंही रूप होतं. प्रत्यक्ष वाक्य करत असताना अशी रचना आपण करतो. हे प्रथम पुरुषी, हे प्रथम पुरुषी. आता द्वितीय पुरुषी. द्वितीय पुरुषी वाक्यात बस धातू, तू बसावा, तू बसावास. अनेक वचनामध्ये तुम्ही बसावेत. तू बसावास एकवचनी, तुम्ही बसावेत अनेक वचनी. आता इथं बसावास किंवा बसावीस किंवा बसावेस अशा पद्धतीची सुद्धा वाक्यरचना आपण करतो. इथं तुम्ही बसावेत, बसाव्यात, बसावीत अशीही आपण क्रियापदाची रचना किंवा मांडणी करत असतो. तृतीय पुरुषी. तृतीय पुरुषी अर्थात तो बसावा. अनेक वचनात काय होईल, ते बसावेत. हां हां हां, तो, ती, ते. ती बसावी, ते बसावे. अनेक वचनात. आता अनेक वचनातले रूप लिहू आपण. तोचं अनेक वचन ते, ते बसावे किंवा बसावेत असंही लिहितो आपण. त्या बसाव्यात किंवा त बसाव्यात. ती बसावीत. बसावीत अशी वाक्यरचना होत असलेली आपल्याला दिसते. लवकर लिहा. सोपं आहे हे, काही कठीण नाही आहे.
आणि आता शेवटचा संकेतार्थ लिहिलं सगळ्यांनी. विद्यार्थ पाहिला, आज्ञार्थ पाहिला. आता शेवटचा कुठला सांगा पाहू, कोण सांगतंय? संकेतार्थ. आणि आख्यात कुठला? संकेतार्थ, आख्यात कोण सांगतंय? द्वितीय. लिहिले तुम्ही वहीमध्ये सुरुवातीलाच. हात फिरवणं माझा. द्वितीय ताख्यात लिहू आता आपण. द्वितीय ताख्यात अर्थात संकेतार्थ प्रथम पुरुषी एकवचनी बस धातू. जर मी बसतो किंवा बसते. जर तरची परिभाषा असते संकेतार्थमध्ये, आपण पाहिलेलं आहे. अनेक वचनात जर आम्ही बसतो. संकेतार्थ अर्थात द्वितीय ताख्यात द्वितीय पुरुषी एकवचनी. जर तू बसतोस, बसतेस किंवा बसतीस. तीसला तेच सुद्धा करतो आपण, बरोबर का? बसतेस असंही आपण कधी कधी लिहितो, तेही चुकीचं नाही, बरोबर आहेत. हां, अनेक वचनात जर तुम्ही बसता, जर तुम्ही बसता. मी, तू, तो. अनेक तृतीय पुरुषी. हे प्रथम पुरुषी, हे द्वितीय पुरुषी. आता तृतीय पुरुषी एकवचनी बस धातू. जर तो बसतो, जर तो बसतो, अनेक वचनामध्ये जर ते बसता, बसतात वगैरे, किंवा जर ते बसते. जर ती बसती स्त्रीलिंगी रूप. जर ते बसते नपुसकलिंगी रूप. आणि अनेक वचनामध्ये अर्थात तसंच येईल, जर त्या बसता, आणि जर ती बसती. हे एक वचन आहे, हे अनेक वचन आहे. प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी बस धातू आहे संकेतार्थामधला हा. असे 3 काळ, 4 काळ आणि 3 अर्थ यांच्यामध्ये एक बस धातू फक्त आता आपण चालवलेला आहे. त्याला लागणारे प्रत्यय पाहिलेले आहेत. आता कर धातूचं सुरुवातीचं वर्तमान काळातलं रूप आपण पाहिलेलं आहे. आता राहिलेल्या किती भूतकाळ, रीतिभूतकाळ, भविष्यकाळ आणि 3 अर्थ म्हणजे 6 प्रकार. या 6 प्रकारांमध्ये कर हा सकर्मक धातू आपल्याला चालवायचा आहे. आणि त्याचं उदाहरण तुम्हाला तयार करायचं आहे. एक जरी तयार करून व्यवस्थित पाठवलात
तर मला खात्री आहे तुम्हाला लक्षात येईल. थोडं चुकू शकतं याच्यामध्ये, कारण एक एक इकार, एक एक उकार, एक एक काना, एक एक मात्रा काळ बदलेल इतकी ताकद त्या काना मात्रा उकार वेलांटीमध्ये असलेले आपल्याला दिसते. आणि म्हणून थोडं विचारपूर्वक आपल्याला हे सगळं लेखन या ठिकाणी करावं लागेल, सराव करावा लागेल. सरावांती लक्षात येईल. सुरुवातीला नुसती उदाहरणं असतात, एक एक अक्षर, दोन दोन शब्दांचं एक एक अर्ध विधान आपण लिहिलेलं असतं उदाहरणांसाठी, आणि त्यामुळं असं होतं की काहीतरी कठीण असं वाटायला लागतं. पण जेव्हा आपण खोलात जाऊन याचा विचार करायला लागतो तेव्हा अरे छा, एवढं सोपं होतं, उगीच मी गोंधळात पडलो असंही आपल्याला वाटायला लागतं. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, काहीही काळजी करू नका. नक्की हा आख्यात विचारसुद्धा लक्षात येईल. आणि जे सुरुवातीला आपण म्हटलं, सुरुवातीच्या प्रस्तावने दाखल लिहिलेल्या 2-3 शब्द वाक्यामध्ये आपण असं म्हटलेले की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या संज्ञांपेक्षा ही आख्यात संज्ञा अधिक तर्कसंगत, अधिक शास्त्रीय अशा स्वरूपाची आहे. परंतु अनेक वर्षांपासून आपण काळ ही संज्ञा वापरतो, काळाचे अर्थ ही संज्ञा आपण वापरतो. आणि म्हणून मग वर्तमान, भूत, भविष्य, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ हे अर्थ या संज्ञा प्रचलित असलेले दिसतात. परंतु आपल्याला व्याकरण शिकायचं आहे, आणि त्यामुळं आपल्याला आपल्या मूल परंपरेमधलं, अर्थात संस्कृत परंपरेमधलं जे या बाबतीतलं जे सिद्धांतन आहे, जी मांडणी आहे, ही सुद्धा कळणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हा या आख्यात विचाराच्या निमित्तानं ती समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला. या ठिकाणी सलग 5 तासिकांमधून मांडलेला आपला क्रियापदविषयक जो काही विचार आहे तो आपण पूर्ण करतो आहोत. माझ्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. माझा दावा असा नाही आहे की तुम्हाला पूर्णपणे हा विषय समजून आला असेलच. एकाच व्याख्यानामध्ये हा विषय निर्माण होत नाही, पण आपल्या मनामध्ये प्रश्न जरी उपस्थित झाला असेल, आपल्या मनामध्ये शंका जरी उपस्थित झाली असेल, तर ती मी माझ्या या व्याख्यानाचं यश समजेल. आपण या बाबतीत मी व्हिडिओ जे तयार केलेत, माझ्या लक्षात येते की आपण खूप व्हिडिओ आपण सतत पाहत आहात, आणि आता निर्माण झालेले प्रश्न नंतर व्हिडिओ पाहत असताना सुद्धा त्यात सुटू शकतात आपले. अर्थात मी सहज उपलब्ध आहे. तुम्हाला व्हॉट्सअप चॅट करू शकता, थेट फोन करू शकता, आणि तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले संभ्रम, प्रश्न या अभ्यास विषयाच्या संबंधानं माझ्याशी समजून घेऊ शकता. तेव्हा ठीक आहे, आज या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. इथून पुढच्या 2-3 तासिकांमधून आपल्याला आपल्या शब्दविचारांमधले जे अव्यय आहेत, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी, या 4 अव्ययांचा थोडासा गतीनं, आपण म्हणतो गतीनं, पण घेताना घेतो निवांत, असा अभ्यास करायचा आहे. तेव्हा भेटू उद्याच्या तासिकेमध्ये. नमस्कार.